ज्या स्त्री पुरुषांच्या पायाच्या अंगठ्यापेक्षा बाजूचे बोट मोठे असते त्यांचे नशीब लाखात एक असते. अशा स्त्रिया भाग्यवान असतात. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, 1. ज्या स्त्रीच्या पायाच्या अंगठ्याच्या शेजारचं बोट मोठं असतं ती स्त्री धनवान बनते. समुद्रशास्त्र हे असं शास्त्र आहे की ज्याद्वारे आपण मनुष्याच्या अवयवांवरून त्याचा स्वभाव समजू शकतो. मनुष्याच्या डोक्यापासून ते पायापर्यंत सर्व अवयवांचे वेगवेगळे महत्त्व आहे. पण आपण आजच्या लेखात पायाच्या आकारावरून व्यक्तीचा स्वभाव, कार्यक्षेत्र, जीवन कसं असेल, नशिबाची साथ किती मिळणार आहे, या सर्वांची सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत. मंडळी, आता समुद्रशास्त्रानुसार पायाच्या अंगठ्याच्या बाजूचे जे बोट असते त्यामध्ये खूप सारे रहस्य लपलेले असते. पायाच्या 5ही बोटाचे वेगवेगळे महत्त्व असते. पण आपण यावेळी अंगठ्याच्या बाजूचे बोट जे आहे त्याविषयीची सर्व माहिती पाहणार आहोत. ज्यांच्या पायाच्या अंगठ्यापेक्षा बाजूचे बोट मोठे असते ते लोक खूप भाग्यवान व धनवान असतात. तर्जनी बोटावर देवगुरु बृहस्पतीचं अधिपत्य असतं. हे बोट अंगठ्यापेक्षा मोठे असेल तर ते लोक खूप बुद्धिमान असतात. त्याचबरोबर हे लोक जिद्दीसुद्धा असतात. पण ही जिद्द चांगल्या कामासाठी असते. म्हणजे एखादी गोष्ट निश्चित केली की ही गोष्ट मी करणार म्हणजे ती करणारच व त्या कामांमध्ये असे लोक यशस्वीसुद्धा होतात. हे लोक खूप परफेक्ट असतात. ज्यांच्या पायाचं हे बोट गोरे असो किंवा सावळे असो, पण हे खूप आकर्षक असतात. ज्यांच्या पायाच्या अंगठ्यापेक्षा बाजूचं बोट मोठं असतं अशा लोकांचा भाग्योदय 28 वर्षानंतर होतो. हा जातक खूप धन कमावणारा असतो व धन बचतसुद्धा करणारा असतो. हीच गोष्ट स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा लागू होते की तिचा पती धनवान व पैसा कमावणारा असतो. हे लोक कोणाच्याही मदतीशिवाय यशस्वी होणारे असतात. त्याचबरोबर हे नावसुद्धा खूप कमावतात. हे लोक भावुकसुद्धा असतात. कोणाच्याही मदतीला धावून जातात. त्यांना कोणाचंही दुःख भावत नाही व सर्वांचं मदत करणारे हे लोक असतात. प्रत्येक काम खूप मन लावून करतात. हे लोक जे काम हाती घेतील ते काम पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत, असा यांचा स्वभाव असतो. तर मित्रांनो, जीवनात काही लोक असे असतात की त्यांना जास्त मेहनत करावी लागते. त्यांना त्यांच्या भाग्याने सहजासहजी सर्व काही मिळत नसतं. पण या लोकांचं तसं नाही. यांना सर्व भौतिक सुख हे कष्ट व मेहनतीवरच मिळवायचं असतं. आपल्या मेहनतीने सर्व गोष्टी मिळवणारे हे लोक असतात. आपल्या कुटुंबाची जिम्मेदारी घेणारे हे लोक असतात. त्याचबरोबर आपल्या कुटुंबावर खूप प्रेम करणारे असतात. त्यांच्या सुखासाठी हे लोक काहीही करायला तयार असतात. मित्रांनो, ज्या स्त्रीच्या पायाच्या अंगठ्यापेक्षा बाजूचे बोट मोठं असतं अशा प्रकारचा पाय ज्या स्त्रीचा असेल तर तिच्या लग्नानंतर तिच्या पायगुणाने पतीचे भाग्य चमकतं. ती त्याच्यासाठी खूप लकी ठरते. आपल्या पतीची खूप मदत करणारी असते व त्याच्या कामात ती सहाय्यता करते. ती स्त्री आपला पती कसा यशस्वी होईल यासाठी देवाकडे प्रार्थनासुद्धा करते. पुढील भविष्याचा विचार करत आपले जीवन जगत असते. स्त्री असो किंवा पुरुष, हे लोक परिवर्तनशील असतात. आपल्या जीवनात काळानुसार बदल करणारे असतात. हे लोक धार्मिक प्रवृत्तीचे असतात. देवाची सेवा करणारे असतात. यांना प्रवासाचे योग असतात. हे लोक वचन पाळणारे असतात. एखाद्याला शब्द दिला तर तो पाळणारच. हे लोक असे असतात. हे लोक स्वतःच्या मेहनतीने यशस्वी होऊन सुखी राहतात. त्याचबरोबर कोणाचा वाईट विचार हे लोक करत नाहीत. मनाने खूप निर्मळ असतात व
सतत हसत राहण्याचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर हे लोक मनातील गोष्ट जास्त कोणाला सांगत नाहीत. यांना फ्रेंड मोजकेच असतात, पण हे लोक मैत्री खूप चांगल्या प्रकारे निभावतात. त्याचबरोबर हे लोक कोणाच्या भानगडीत पडत नाहीत व विनाकारण कोणाला सल्लाही देत नाहीत. आपल्या कामामध्ये मग्न असतात. यांना यांच्या कामांमध्ये लुडबुड केलेली अजिबात आवडत नाही. ज्यांच्या पायाच्या अंगठ्यापेक्षा बाजूचे बोट मोठे असते, हे लोक स्वावलंबी असून स्वतःचे काम स्वतः करणारे असतात. तर तुमच्यासाठी एक सल्ला असा आहे की तुम्ही काम तर खूप मन लावून करता, पण एका वेळी अनेक कामं करू नका. एका वेळी एकच काम करा, म्हणजे हे आपल्या कलेच्या जोरावर पुढे जाणारे असतात. तर मित्रांनो, मेहनत तर सर्वच लोक करतात. यशस्वी होण्यासाठी सर्वच लोक धडपड करतात. पण जेव्हा वेळ नशिबाची येते त्यावेळी ही संधी काही लोकांनाच मिळते. जर तुमच्या पायाचे बोट अंगठ्यापेक्षा मोठे असेल तर तुमच्या नशिबाच्या साथीमुळे तुम्हाला संधी मिळेल व तुम्ही यशस्वीसुद्धा व्हाल. तर मंडळी, आपण या व्हिडिओत पाहिलं की पायाच्या अंगठ्याच्या बाजूचे बोट जर मोठे असेल तर त्यांचा स्वभाव कसा असतो आणि इतरही माहिती. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.